ओके. तर मग सुरुवात करूयात. आपण पाहतोय दिशा आधारित प्रश्न म्हणजे दिशावर आधारित प्रश्न जे की कालच्या भागामध्ये काहींना समजले, काहींना नाही समजले. ज्यांना समजले त्यांनी सॉल्व्ह केले, ज्यांना नाही समजले त्यांचे थोडेफार चुकले. परंतु तुम्ही जर रेग्युलर अभ्यास केला तर समजतंय, की बुवा तुम्हाला काय येतंय, कुठपर्यंत येतंय. म्हणून मग त्यासाठी तुम्ही रेग्युलर अभ्यास करत चला. ज्या गोष्टी येत नाहीत त्या समजून घेत चला. ओके. दिशावर आधारित प्रश्न हे भरपूर परीक्षेमध्ये येतात. तुमची कोणतीही भरती परीक्षा जरी असली, तरी सुद्धा येतात. स्कॉलरशिप पासून सगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येत असतात. मग या ठिकाणी अ, जी काही समजा कोणतीही भरती असू द्या. तुमची पोलीस भरती, शिक्षक भरती, कोणतीही भरती असू द्या. ग्रामसेवक, तलाठी वगैरे, वगैरे सगळ्या परीक्षेमध्ये हा दिशावर आधारित हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळत असतो. 4थीच्या 5वीच्या स्कॉलरशिपपासून म्हणजे एम-टी-एस-सी, ए-टी-एस-सी कोणत्याही परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये ह्या परीक्षा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे दिशावर आधारित हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण 20 क्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे फक्त नीट लक्ष द्या. टाईम वेस्ट करायचा नाही. आपलं पटपट क्वेशन सॉल्व्ह झाले पाहिजेत. पहिला क्वेशन आहे, राम उत्तरेकडे तोंड उभा करून उभा आहे. बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की उत्तरेकडं म्हटलं, की कुठे असतं ते उत्तरेकडं? तो असतो वरच्या भागामध्ये. म्हणजे कुठे? सरळ वरती. ठीक आहे. ही दिशा म्हणजे उत्तर दिशा असते. मग त्याच्या विरोधातली दिशा जी असते, ती कोणती असेल मग? ती दक्षिण असेल. मग या दोघांच्या मध्ये जी दिशा असते म्हणजे उजव्या बाजूला ती असते पूर्व आणि डाव्या बाजूला ती असते पश्चिम. एवढं आपल्याला पक्कं कळालं पाहिजे हे लक्षात घ्या. कोणीतरी आलंय जॉइन करून घेऊ. बघा, हे 4 दिशा एकदा समजल्या ना आपल्याला पुस्तकामध्ये, तर मग सगळं सोपं जातंय. चला बघूयात मग आता. राम उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे कुठे तोंड आहे त्याचं? या वरच्या दिशेला. ठीक आहे. तो उजवीकडे वळतो. उजवीकडे म्हणजे तो इकडे वळाला. आता कुणीकडे तोंड झालं त्याचं? पूर्वेकडं. नंतर डावीकडे वळाला. लक्षात घ्या. नंतर पुन्हा तो डावीकडे गेला इकडे. डावी बाजू ही आणि शेवटी पुन्हा उजवीकडे वळाला. आता तो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर उत्तर आहे त्याचं पूर्व. हां, हां. दिसते का आता बघा स्क्रीन? दिसते का? दिसते का? समृद्धी? स्क्रीन दिसते का? सर्वांना दिसते का बघा? हां, बोला. सम समृद्धीला दिसत नव्हती. आता दिसते का? ओके. चला, पहिला प्रश्न समजला का? ह्याला समजला का नंदराजला? बघा पुन्हा नंतर आता हा आजचा शेवटचा दिवस आहे दिशावर घ्यायचा. पुन्हा घेणार नाही. म्हणजे हे लक्षात घ्या. अजून नाही समजलं तिथे विचारा. बघा आता परत एकदा जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. राधा दक्षिणेकडे 5 मीटर चालली. दक्षिण दिशा कुठे असणार? खाली. ओके. इकडे कुठे इथून इथून निघाली ती या पॉइंटपासून असं आपण म्हणूयात. या पॉइंटपासून निघाली ती. दक्षिण दिशेकडे ती चालली. किती मीटर चालली ती? 5 मीटर चाललेली आहे. नंतर ती डावीकडे वळून 3 मीटर गेली. तिची डावी बाजू कोणती आहे? हीकडची आहे. हे लक्षात घ्या. ती किती अंतर गेली? 3 मीटर गेली. आता ती कोणत्या दिशेला आहे? साधा प्रश्न आहे. आता सांगा कोण सांगतं? येस. पूर्वेला आहे. म्हणजे ती ईस्ट डायरेक्शनमध्ये आहे. गुड. आता समजलं. हे समजलं की बास झालं. चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेशन. एक व्यक्ती उत्तर दिशेने 10 मीटर चालली. बघा, आता एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती या ठिकाणाहून निघाली म्हणू आपण. आता ती कुठे चालली? बघा उत्तर दिशेला चाललेली आहे. बघा आता मग उत्तर दिशेला जाते म्हणजे कुठे? या दिशेला चालली. बरोबर?
किती मीटर चालली ती? 10 मीटर चाललेली आहे. ठीक आहे, 10 मीटर चालली. आपण असं म्हणूया. मग आता 10 मीटर चाललेली आहे. ओके. नंतर उजवीकडे वळून 10 मीटर चालली. आता उजवीकडे वळालेली आहे. इकडे. पुन्हा 10 मीटर अंतर झालं तिचं. आता पुन्हा उजवीकडे वळाली म्हणजे परत इकडे या दिशेकडे आलेली. इकडे बी 10 मीटरच वळालेली आहे. मग ती आता मूळ अंतरापासून म्हणजे मूळ ठिकाणापासून म्हणजे हे मूळ ठिकाण आहे. इथून किती आहे? इथं तर सरळ गेली. म्हणजे हे आणि हे अंतर जेवढं असेल तेवढंच हे अंतर असतं. म्हणजे हे सुद्धा 10 असेल हे लक्षात घ्या. म्हणजे 10 मीटर. 10 मीटर. मीटर. 10 मीटर. समजलं का? 10 मीटर. यस. एका मुलीने पूर्वेकडे तोंड केले आहे. पूर्वेकडे. बघा आता ही मुलगी इथं आहे. या ठिकाणी. तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे? या दिशेला आहे. पूर्वेला आहे. कारण पूर्व इकडे दिशा आहे. आपल्याला माहिती आहे वरती इकडं उत्तर आहे म्हणजे इकडं पूर्व असते. ती उजवीकडे वळते. बघा ती मुलगी कुठे वळली आता इथून ह्या पूर्वेकडे तर तिचे तोंड आहे. म्हणजे इकडं तोंड आहे. बरोबर? तोंड इकडे आहे. ती उजवीकडे वळते. म्हणजे ती कुणीकडे कोणत्या दिशेकडे वळणार आहे? इथे उभा आहे ती मुलगी. हे लक्षात घ्या. अ, उभा कुठे आहे ती? इथे. आणि मग आता ती कुठे वळालेली आहे? इकडे तोंड आहे. मग इकडे वळाली ती. आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे सांगा? दक्षिण. गुड. दक्षिण. दक्षिण. पश्चिम. पश्चिम नाही येणार. पश्चिम कसं येईल? दक्षिण. आता पुढे बघा. पुढे आपल्याला सांगता येतं नेमकं काय? तर बघूयात मग. चल एका व्यक्तीने पश्चिमेकडे 7 मीटर चाल केली. पश्चिमेकडे बघा आता परत पश्चिम म्हणजे कुठं? वरची आपली डावी बाजू. आपली डावी बाजू. म्हणजे पश्चिम. आपली उजवी बाजू म्हणजे हे पूर्व. आपली वरची बाजू म्हणजे उत्तर आणि आपली खालची बाजू म्हणजे ही असते पूर्व. दक्षिण. बघा आता, एका व्यक्तीने पश्चिमेकडे 7 मीटर चाल केली. इकडे पश्चिमेकडे 7 मीटर केली आहे. ठीक आहे. कोणत्या दिशेला? पश्चिमेला. मग डावीकडे वळून 4 मीटर. आता डावीकडे म्हणजे त्याची इकडे झाली 4 मीटर. तो डावीकडे वळालेला आहे 4 मीटर. नंतर तो पुन्हा डावीकडे वळाला. त्याची पुन्हा आणखी डावी बाजू इकडे आहे आणि 7 मीटर वळाला पुन्हा. बघा आणि 7 मीटर चालला. तो आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर आता बघा तो इथून निघाला. तो इथून निघाला. 5 मीटर. इथं 7 4 मीटर. हे 4 आणि हे 7. परंतु मूळ ठिकाणापासून तो आता इथे येऊन पोहोचलाय. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर विचारलेलं आहे आपल्याला एवढं अंतर. म्हणजे हे अंतर आहे जेवढं इकडचं आहे ते आहे. म्हणजे हे आहे 4 मीटर. म्हणजे उत्तर आहे 4 मीटर. हां? सूरज दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. दक्षिण म्हणजे खालची दिशा. ठीक आहे. इकडे तोंड आहे त्याचं. तो 270 अंश डावीकडे फिरला. इकडे समजा तो उभा आहे. या एवढ्या अंशात फिरला तर हे झाले 90 अंश. लक्षात घ्या. इकडच्या अंशात फिरला तर हे झाले 180 अंश. कारण इकडं तोंड आहे त्याचं. आणि पश्चिम. इकडच्या अंशात फिरला, पश्चिम. तर तो डावीकडे पश्चिम. असा फिरला तर ते हे झाले 270 अंश. आणि मग आता तो कोणत्या दिशेला येणार? त्याचं तोंड आहे सॉरी पश्चिम दिशेला. पश्चिम. त्याचं कोणत्या तोंड आहे? पश्चिम दिशेला. म्हणजे उत्तर सी पश्चिम. पूजा उत्तर दिशेला तोंड करून उभी आहे. उत्तर दिशा म्हणजे कुठे? वरची दिशा. ओके. इकडे उत्तर दिशा आहे. इथे ती उभा आहे. इकडे तोंड आहे तिचं. ती 135 अंश उजवीकडे वळते.
उजवीकडे म्हणजे हे झालं 90. ओके. आणि हे झालं पुन्हा नंतर बघा आता 90 मध्ये पुन्हा आपल्याला काय करायचंय थोडक्यात 90 मध्ये ती उजवीकडे 100 इकडे 45 ॲड करायचेत. म्हणजे थोडक्यात हे झाले मग अ, किती हे इथं येतील 135 अंश. कारण इथं आलं असतं थोडक्यात तिकडे बघा, इकडे आलं असतं तर ते 180 झालं असतं. पण 135 इथं येईल. 90च्या आणि 180च्या ऐनमध्ये इथं 180. मग यांच्या दोघांच्या मध्ये म्हणजे हे 135 असतं. मग आपल्याला माहिती आहे ही दिशा म्हणजे पूर्व दिशा, ही दिशा म्हणजे पश्चिम दिशा आणि या दोन्हींच्या मध्ये दिशा म्हणजे कोणती असते ती? तर ती आहे आग्नेय दिशा. हे लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून मग ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. चला, पुढे जाऊयात आता. पुढचा 8वा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. तर 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल, एका व्यक्तीने काय केलं बघूया. एका व्यक्तीने सुरुवातीला पूर्वेकडं 4 मीटर चाललं. म्हणजे इकडे बघा पूर्व दिशा आहे. ही व्यक्ती आहे आणि हा पूर्वेकडे गेलेला आहे तो 4 मीटर गेलाय. हे लक्षात घ्या पूर्व दिशेला. मग डावीकडे वळालाय तो. डावीकडे म्हणजे त्याची डावी बाजू वरची असणार. वळून 3 मीटर अंतर तो चालला आणि आता तो कोणत्या दिशेला आहे? तर आता तो कोणत्या दिशेला असेल सांगा? हां? उत्तर व्हेरी उत्तर गुड. उत्तर आता तो उत्तर दिशेला असेल. गुड. छान. बघा पुढचा प्रश्न बरोबर. आहे. नंबर नेक्स्ट. पुढे आपल्याला जायचंय. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एक व्यक्ती सुरुवातीला उत्तर दिशा, मग उजवीकडे, मग पुन्हा उजवीकडे, मग पुन्हा उजवीकडे वळला. कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? आता इथं थोडी फिरकी टाकली तुम्हाला. म्हणजे काय केलंय? थोडंसं आणखी तुम्हाला डीपमध्ये घेऊन गेले. तुम्ही तुमचं लक्ष किती जागेवर आहे, इथं चेक केलेलं आहे. बघा, एक व्यक्ती सुरुवातीला उत्तर दिशेला इथं उत्तर दिशा म्हणजे काय पहिला बाण ओढून घ्यायचा आधी कोणतीही दिशा असो. आपल्याला माहिती आहे उत्तरवर आहे. इकडे वळालेला आहे. बरोबर? मग तो उजवीकडे, उजवीकडे इकडे जाणार. उजवीकडे म्हणजे इकडे. मग पुन्हा उजवीकडे. तो परत उजवीकडे आला म्हणजे परत इकडे आला आणि मग पुन्हा उजवीकडे. मग परत परत त्याची उजवी बाजू म्हणजे परत इकडे आला. तो कोणत्या पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे? पश्चिम तोंड त्याचं इकडच्या दिशेला पश्चिम असेल. ते म्हणजे पश्चिम 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 दिशा असेल. पश्चिम पश्चिम. समजलं का आता? यस गुड, यस गुड. आता पुढे जाऊया. बघा आता म्हणजे लक्षात येईल तुमच्या. किरण पश्चिमेकडे चालला. किरण कुठे चालला? पश्चिमेकडे. पश्चिम दिशा आपल्याला माहिती आहे. पहिलं अगोदर काय करायचं आपण? आपल्या लक्षात येण्यासाठी कुठेतरी एका बाजूला उत्तर दिशा लिहून ठेवायची. आता तो कुठे चालला? पश्चिमेकडे म्हणजे तो इकडे चालला. ठीक आहे. मग त्याने 90 अंश डावीकडे, इकडे सरळ 90 अंश डावीकडे वळून चालायला लागला, सुरुवात केली. बघा इकडे चालायला लागला. डायरेक्ट इकडे फिरला म्हणजे ती 90 अंश असतं याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. आणि मग आता तो कोणत्या दिशेने चालतोय? तर ती असणार त्याची दक्षिण दिशा. दक्षिण गुड. दक्षिण येस. दक्षिण येस. तर तो आहे दक्षिण दिशेत. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला सांगता येतं, एका व्यक्तीने उत्तर दिशेकडे 60 मीटर चाल केलं. बघा, एक व्यक्ती उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा. 60 मीटर गेलाय बाबू तो. आणि मग आता त्याला किती किती मग 90 अंश डावीकडे वळून 8 मीटर चालला. डावीकडे वळाला. पण कुठे? 90 अंशामध्ये इकडे सरळ. लक्षात घ्या. हां. त्याच्यानंतर मग तो किती मीटर वळाला? 8 मीटर. तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती मीटर आहे? इथून निघालेला आहे तो. इथून
6 मीटर गेलेला आहे. 60 नाही. हां. मग हे 6 आणि प्लस हे 8 म्हणजे इथून या पॉइंटपर्यंत या पॉइंटचं अंतर जे आहे, ते किती असेल त्याचं? तर ते अंतर म्हणजे त्याचं हे 6 आणि हे 8 म्हणजे किती झालं मग ते? 14 14 मीटर. मीटर. 14 मीटर. मीटर. गुड. समजलं का? येस. पण याच्यात कधी-कधी आणखी काय होऊ शकते? एक कधी-कधी तुम्हाला आणखी यामध्ये आपल्याला अजून तशा पद्धतीनं विचारलं जाणार नाही, तुमचा वर्ग छोटा आहे म्हणून. परंतु पुढे याच्यामध्ये असंही विचारलं जातं, की यांच्यामध्ये एक त्रिकोण तयार होतो. काटकोन त्रिकोण आणि मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय असतो. म्हणजे पायथागोरसनं सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने एक प्रमेय आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यामुळे काय करायचं इथे मग त्याचं जे सूत्र वापरायचं आहे, आपल्याला माहिती नसेल कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज करायची. म्हणजे किती असेल मग ती एकदा आपण चेक करू. म्हणजे इथं या ठिकाणी मला वाटतंय की त्या पद्धतीने गेलो तर ॲन्सर आपलं दुसरं बदलेल. ॲन्सर मूळ ठिकाणापासून तो किती मीटर दूर आहे, हा अँगल तयार झालेला आहे इथं. बघा, म्हणजे इथं या ठिकाणी याची लेंग्थ आहे 8 मीटर आणि याची आहे 6 मीटर. मग आपल्याला याची काढायची आहे. मग आपल्याला इथं बघा एक असा अँगल तयार होईल ए, बी आणि सी. ट्रायंगल ए-बी-सी तयार होतो. मग एसीची आपल्याला लेंग्थ काढायची असते. त्यावेळेला एसी एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर म्हणजे काय येईल मग इथं बीसी स्क्वेअर. मग एबीची लांबी किती आहे? 8. इथं 8चा वर्ग आणि BCची लांबी किती असेल? तर इथे 6चा वर्ग. 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग आहे 36. यांची लेंग्थ किती झाली? 100. बरोबर. मग 100 काय असेल? AC स्क्वेअर म्हणजे तो झाला 100. मग याचा अर्थ AC बरोबर तो कशाचा वर्ग आहे 100? तर तो 10चा स्क्वेअर आहे. म्हणून मग या ठिकाणी आपला ॲन्सर येईल ते म्हणजे ऑप्शन नंबर बी 10 मीटर. हे हे खरं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर डीपमध्ये गेलो आणि ॲक्चुअल ॲन्सर याचं हे निघणार. परंतु ते तुमच्या लेव्हलवर विचारलं जाईल अशी गॅरंटी खूप कमी. असे प्रश्न तुम्हाला एवढे डीपमधले प्रश्न येणार नाहीत. परंतु एखाद दुसरा प्रश्न पडू बी शकतो, येऊ शकतो ते सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर पुढे आपल्याला सांगता येतं मग हा भाग तुमच्यासाठी नवीन असेल मी आत्ता सांगितलेला. परंतु तो असतो आपल्या गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा. म्हणून मग ते तितकंच जेवढं ह्याच्यात महत्त्वाचं आहे गणितामध्ये, तितकाच तो प्रमेय बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला कधीही तसं जर ट्रायंगल तयार होत असेल, तर तशा पद्धतीनं जावं लागेल, हे लक्षात घ्यायचं आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. एका व्यक्तीने सुरुवातीला दक्षिणेकडे 5 मीटर, मग उजवीकडे 5 मीटर आणि नंतर उत्तरेकडे 5 मीटर. आता तो कुठल्या दिशेला आहे? मग इथे बघा सुरुवातीला हां? ट्रेन दिसत नाही. दिसेल दिसेल 1 मिनिट. आता दिसते का बघा? नो. दिसेल 1 मिनिट. एका व्यक्तीने सुरुवातीला बरं स्क्रीन नाही दिसली तर तुमच्याकडचा कालचा 12 नंबरचा क्वेशन ओपन करा. एका व्यक्तीने सुरुवातीला दक्षिणेकडे 5 मीटर, दक्षिणेकडे म्हणजे तो खालच्या दिशेला, इकडे 5 मीटर तो चालला. मग उजवीकडे म्हणजे त्याची उजवीकडे इकडं परत 5 मीटर.
आणि नंतर उत्तरेकडे. मग उत्तरेकडे म्हणजे परत इकडे उत्तर दिशा. इकडे 5 मीटर चालला. तो आता कुठल्या दिशेला आहे? सरळ सरळ आहे. तो आता उत्तर उत्तर दिशेलाच आहे. उत्तर गुड. उत्तर येस. आता त्यानंतर पुढे बघा क्वेशन नंबर 13 आहे. 13 मध्ये आपण समजून घेऊयात नेमकं काय आहे. चला. एका व्यक्तीने 3 वेळा उजवीकडे वळून आता आपल्याला बघा किती वेळा उजवीकडे वळाला? 3 वेळा. प्रत्येक वेळी 5 मीटर अंतर चाललं. तो कोणत्या दिशेला पोहोचला असेल? आता लक्षात घ्या 3 वेळा. आता बघा इथं समजा आपण आता आपल्याला माहीत नाही तो कोणत्या दिशेला आहे, काय आहे? आपण आता असं कन्सिडर करायचं, की तो उत्तरेकडे उभा आहे. उत्तरेकडे तोंड आहे त्याचं इकडे. मग तो 3 वेळा उजवीकडे वळालाय. एकदा, दोनदा उजवीकडेच आहे हे. तीनदा म्हणजे बघा आता मग तो इकडे ज्यावेळेला बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की जर समजा तो एक व्यक्ती 3 वेळा उजवीकडे वळून प्रत्येक वेळी इकडे बघा, आता तो इकडे पहिली वेळेस वळाला इथे समजा उजवीकडे इकडे आहे. इकडे त्याचं उत्तरेकडे तोंड आहे. मग आपण एकदा वाटलंच तर आणखी आकृती स्पष्ट करून घेऊ जरा. बघा, समजा इकडे तोंड आहे त्याचं वरती. असा व्यक्ती आहे आणि इकडे तोंड असलं तरी सुद्धा तो वळाला कुठे? उजवीकडे म्हणजे इकडे वळाला आता. म्हणजे पूर्वेकडे गेला. एकदा, पुन्हा पश्चिमेकडे दक्षिणेकडे आला. आता किती वेळा वळाला? हे एकदा, हे दोनदा आणि परत एकदा उजवीकडे वळाला. म्हणजे आता तो पश्चिमेकडे आला. म्हणजे याचा अर्थ काय? तर एकदा, दोनदा आणि 3 वेळेस वळाल्यानंतर काय होईल मग? तो मूळ ठिकाणी येईल का? नाही येणार. इथं कुठे आला तो मूळ ठिकाणी? पश्चिम इथे 5 मीटर गेला, इथे 5 मीटर गेला आणि मग इकडे सुद्धा तो 5 मीटर आला. तर अजून एकदा जर वळला असता 5 अंतरावर, 5 मीटरावर, तर मात्र मग तो थोडक्यात आपल्याला सांगता येतं, तो परत मूळ ठिकाणी आला असता. पण मूळ ठिकाणच्या 5 मीटर तो आता कुठे आहे? इकडचा 5 मीटर तो पश्चिमेला आहे का? पश्चिम नाही. त्याच्या दक्षिणेला येणार येणार ना तो. इकडे उत्तर आहे. इथले मूळ ठिकाण इथं आहे त्याचं. मग इकडची जी दिशा असेल त्याची, ती म्हणजे त्याची दक्षिण दिशा असेल आणि इकडची उत्तर, इकडची पूर्व आणि इकडची झाली सॉरी इकडची पश्चिम आणि इकडची झाली पूर्व. हे अशा पद्धतीनं. म्हणजे तो येईल मग मूळ ठिकाणाच्या 5 मीटर दक्षिणेला. ठीक आहे. समजलं का? या पद्धतीनं. पुढे जाऊयात आता. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अरे, अरे कोण आहे ते? हां, बघा. नेक्स्ट क्वेशन आहे तो म्हणजे एका माणसाने 5 मीटर उत्तर, मग 5 मीटर पश्चिम आणि पुन्हा 5 मीटर दक्षिणेकडे चालला. बघा एक माणूस आहे, तो 5 मीटर कुठे गेला? उत्तरेला गेला. मग पुन्हा 5 मीटर तो पश्चिमेला गेला, इकडे पश्चिम दिशा आहे. पुन्हा 5 मीटर तो दक्षिणेला गेला, इकडे दक्षिण आहे. तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे? तर तो मूळ ठिकाणापासून इथं त्याचं ठिकाण होतं. तो उत्तरेला गेला, इकडे गेला, इकडे गेला. हे 5 मीटर, हे 5 मीटर. मग ह्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. म्हणून मग त्याचं उत्तर येणार 5 मीटर मूळ ठिकाणापासून. ठीक आहे. अंकिता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. बघा, आता अंकिता जी आहे, ती काय करते? पूर्वेकडे तोंड करून उभा आहे ती. आणि मग पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर मग पुढे काय होतंय? ती 180 अंश फिरली. जिकडे तोंड आहे ना, 180 अंश म्हणलं की ती डायरेक्ट पूर्वेचं पश्चिम होणार. बघा, इकडे तोंड आहे.
पूर्वेला. बरोबर. मग 180 अंश म्हणलं की डायरेक्ट हे झालं 90, इकडचं 90. मग हे झालं 180 म्हणजे ती झाली पश्चिम दिशा. ती आता कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? तर ती पश्चिम दिशेला आहे. पश्चिम. येस. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट. एका मुलीने नैऋत्येकडे तोंड केलं. आता नैऋत्य दिशा आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. त्यासाठी जर समजा अशा उपदिशा आल्या, तर कधीही हा एरो तयार करायचा. बघा यामध्ये उत्तर आपल्याला माहिती आहे दक्षिण. मग कोणती असते बघा, तर इकडे आहे पूर्व आणि इकडचे आहे पश्चिम. तर मग ही झाली आग्नेय, ही झाली नैऋत्य, ही झाली वायव्य आणि ही ईशान्य. बरोबर का? अशा ह्या दिशा असतात. मग ह्या मुलीनं तोंड कुठे केलंय आता? इथे मुलगी ही इकडे नैऋत्येकडे तोंड आहे तिचं. बघा, कुठे तोंड आहे तिचं? नैऋत्येकडे तोंड आहे. आपण असं म्हणू, पेन दुसरा घेऊ. ईशान्य. इकडे तोंड आहे. ठीक आहे. ती 90 अंश ईशान्य. डावीकडे फिरले. 90 अंश हे झालं इथं तिचा बघा इथं 90 अंश इथपर्यंत फिरली ती. इथं आली तिचे. ते लक्षात घ्या. मग ती आता कोणत्या दिशेला आहे? तर ती इथं म्हणजे आग्नेय आहे. तर ही आग्नेय दिशेला आहे. हे हे स्ट्रक्चर मांडता आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर मांडलं की सोपं जाईल तुम्हाला. पुढे सचिन पूर्वेकडे 10 मीटर चालला. पूर्वेकडे चाललाय. पूर्व दिशा इकडे आहे. ओके. इथून निघालाय तो. 10 मीटर चाललेला आहे. या पॉइंटपासून निघाला. मग पुन्हा डावीकडे 10 मीटर गेला. डावी त्याची बाजू वरती जाणार तो. इकडे 10 मीटर जाणार. तो आता मूळ ठिकाणापासून परत सेम तोच क्वेश्चन. या दोघांचा वर्ग करायचा. या दोघांचा आणि त्यांचं वर्गमूळ काढायची. बेरीज करायची आणि त्याचं हे करायचं. बघा आता इथे निघतंय का? बघा इथं काय होतंय मग? त्या पद्धतीने तो आता मूळ ठिकाणापासून किती दूर आहे असं विचारलंय आपल्याला. इथून इथपर्यंत. पूर्वेकडे आणि मग डावीकडे. मग पुन्हा डावीकडे सॉरी. एक बाजू राहिली आपली. एक आपल्याला तो 3 वेळेस चाललेला चाललेला आहे. आकृती नीट समजून घ्या. आता बघा. तो पूर्वेकडे 10 मीटर चाललाय. येस, इकडे 10 मीटर आला. एकदाच नाही तो 2 वेळेस बघा डावीकडे 10 मीटर गेला. इकडे 10 मीटर आला. मग पुन्हा डावीकडे, मग इकडे ही झाली डावी बाजू. मग पुन्हा आणखी 10 मीटर गेला. मग आता हे जे अंतर असतंय, तेवढंच इतकं असतंय. मग हे अंतर आहे 10, तर हे बी 10. बघा, म्हणून मग ॲन्सर आलं ए. त्यानंतर येस. त्यानंतर पुढे 18व्या नंबरचा बघूयात आता. आणि मग या ठिकाणी आपले 2 प्रश्न राहतात. तेवढेही लगेच पाहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक व्यक्ती उत्तर दिशेला 12 मीटर गेला. उत्तर दिशा वरची. ओके. 12 मीटर गेला. मग तो 3 वेळा उजवीकडे वळला. बघा प्रत्येक वेळी 4 मीटर वळला. 4 मीटर हां, बघा. इथून निघालाय तो. 12 मीटर अंतरावर इथपर्यंत आलाय. मग तो 3 वेळा उजवीकडे वळाला. 1 इथे 4 मीटर आला. 2 इथे 4 मीटर वेळ आला. त्यानंतर त्यानंतर परत उजवीकडे गेला. इकडे 4 मीटर आहे. बघा, तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे. तर इथून मूळ ठिकाण इथं त्याचं इथून निघालं होता. नाही आता नीट बघा. हे अंतर किती आहे? 12 आहे. आणि ह्याचं अंतर किती आहे? 4 आहे. मग 12 मधून 4 काय करायचे? वजा करायचे. म्हणजे उत्तर येईल 8. 8 मीटर. 8 मीटर असेल तो. हे लक्षात घ्या. आपल्याला काय विचारलंय हे कळालं पाहिजे. चला 19वा बघू. पायल दक्षिणेकडे 8 मीटर चालली. दक्षिण दिशा म्हणजे खालची दिशा. 8 मीटर चालली ती. ठीक आहे.
मग ती 90° उजवीकडे वळाली. तिचा उजवीकडचा म्हणजे हा 90°. ओके. 6 मीटर गेली ती इकडे. 6 मीटर गेली. नंतर तिने पुन्हा 90° उजवीकडे वळाली. ती उजवीकडे इकडे तिचा. पुन्हा 90° ती वळून 8 मीटर चालली. इकडे बी 8 चालली. आता ती मूळ ठिकाणापासून किती मीटर अंतरावर आहे? इथून निघाली होती. मग हे 8 आहे, हे बी अंतर 8 आहे. मग हे 6 आहे. तर ह्याला जोडायचं आणि म्हणजे हे बी 6 असेल. म्हणजे उत्तर ए. ठीक आहे. आता पुढे. विसावा. एका व्यक्तीने सुरुवातीला उत्तर बरं. मग उजवीकडे, मग पुन्हा उजवीकडे, मग पुन्हा डावीकडे वळून चाललं. शेवटी तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे? सुरुवातीला तो उत्तर दिशेला गेला. उत्तर दिशा मांडून घ्या. मग तो उजवीकडे गेला, मग इकडं आला. मग पुन्हा उजवीकडे, मग पुन्हा परत इकडे आला. मग डावीकडे वळून चालला, मग इकडे डावीकडे गेला. आता उत्तर झालं त्याचं, त्याचं तोंड कुठे कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला. हां, हे कळालं पाहिजे. पूर्व. ठीक पूर्व. आहे. समजलं का मग? या. या. तर अशा पद्धतीनं आपण आज 20 क्वेशन्स सॉल्व्ह केलेले आहेत.